विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीनंतरच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आणि पहिल्या सत्रामध्ये आपण बरेचसे टॉपिक आपण समजावून घेतलेत. या दुसऱ्या सत्रामध्ये सर्व विश्वची व्हावे सुखी ही व्यापक संकल्पना जी संतांनी मांडली ती या पाठाच्या आधारे आपण समजून घेणार आहोत. सर्व विश्वची व्हावे सुखी या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाठक. सर्व विश्वची व्हावे सुखी ही जी संकल्पना आहे ती संतांनी मांडलेली आहे. त्यांच्या अभंगातून, त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या वाणीतून, त्यांच्या आचारविचारातून ही संकल्पना सर्वसामान्यापुढे, समाजापुढे त्यांनी ठेवली. हे विश्वची व्हावे सुखी किंवा हे विश्वची माझे घर म्हणजे नेमकं काय आहे, काय विचार त्यामध्ये दडलेला आहे, कोणती संकल्पना, कोणती उदात्त उन्नत संकल्पना त्याच्यामध्ये लपलेली आहे, हे आपल्याला आज या पाठाच्या निमित्ताने जाणून घ्यायचं आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अगदी गाव पातळीपासून विश्व पातळीपर्यंत माणूस जवळ आलेला आहे. जवळ आला आहे खरं, पण मनाने जवळ आला आहे. संतांना हेच अपेक्षित आहे की माणूस जवळ आला पाहिजे. नुसतं जवळ आला नव्हे तर तो मनाने, अंतःकरणाने निकट आला पाहिजे, जवळ झाला पाहिजे. आणि माणूस जेव्हा मनाने जवळ येईल तेव्हाच अवघी माणुसकी सुखी होणार आहे. हेच तर संत वाङ्मयातील विचार आहे. आणि हा विचार डॉक्टर यशवंत पाठक या लेखकाने अतिशय परिणामकारक रीतीने पटवून दिलेला आहे. आणि सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्र ही भूमी संतांची आहे. संत विचार या ठिकाणी उगवलेले आहेत, पेरलेले आहेत. संत म्हणजे सत्पुरुष. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवती परोपकारे अशी संतांची भूमिका आहे. आणि हे भूमिका नुसती भूमिका नाही तर ते भूमिका जगणारे, आचरणातून समाजापुढे आदर्श ठेवणारे असे हे संतजन आहेत. संतांनी भक्तीबरोबर समाज प्रबोधन केलेलं आहे. समाज कल्याण, समाज हित चिंतिलेले आहे. मग संत ज्ञानेश्वरांपासून ते संत गाडगे महाराजांपर्यंत या सगळ्या संतांची संकल्पना हीच आहे की सर्व विश्वची व्हावे सुखी. या पाठाच्या अनुरोधाने आपण संतांचे विचार, संतांचे नीतितत्व, आचार विचार ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. संत नुसते देवभक्त नाहीत, केवळ विठ्ठल भक्ती त्यांनी साधलेली नाही, तर तो खराखुरा समाज शिक्षक असतो. असं का म्हटलं आहे? कारण त्यांनी नुसतं सांगितलेलं नाही. आधी आचरण, मग नंतर विचार स्वतः त्यांनी अनुसरलेला आहे. तो विचार त्यांनी स्वीकारले आणि कृतीतून दाखवून दिले. आपल्या आचरणातून आदर्श समाजापुढे ठेवला आहे, मग लोकांना सांगितले. आधी स्वतः ते अनुसरून, कृती करून, त्या मार्गाने वाटचाल करून मग उपदेश केलेला आहे. लोकांना कल्याणाचा मार्ग दाखवणारे हे व्यक्ती जी असते ती संत असते. संत चक्रधर, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत चोखामेळा, संत रामदास आणि अलीकडच्या काळात संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांनी हे विश्वची व्हावे सुखी ही संकल्पना आचार विचारातून सिद्ध करून दाखवलेलं आहे. आता ते कशा प्रकारे सांगितलेलं आहे, कशा प्रकारे त्यांनी अनुसरलेलं आहे, ह्या पाठाच्या आधारे आपण समजून घेणार आहोत. खरं तर संतांचं संबंध जीवनचरित्रच अतिशय उदात्त उन्नत विचारांनी भरलेलं आहे. अभंग तर आहेच आहे, पण त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक कृतीमधून सर्व विश्वची व्हावे सुखी ही पाझरत असताना आपल्याला दिसते. म्हणजे संत हे सत्पुरुष का आहे
हे लक्षात आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी चिंतन कोणाचं केलं आहे. निरंतर मानवतेचं चिंतन केलेलं आहे. भक्तीची भूमिका वठवत असताना संबंध मानवतेचा, संबंध विश्वकल्याणाचे चिंतन त्यांनी केलेलं आहे. भक्तीबरोबर समाजाला काहीतरी उद्बोधक, प्रबोधक विचार त्यांनी सांगितलेला आहे. हाच तर त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या वाङ्मयाचा आत्मा आहे. आणि त्यांची जी विश्वकल्याणाची जी संकल्पना आहे ती या पाठाच्या आधारे आपण समजून घेत आहोत. मीपासून आम्हीपर्यंतची जी वाटचाल आहे, म्हणजेच अवघे विश्वची माझे घर किंवा वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना संतांच्या रचनेतून, त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या आचरणातून व्यक्त झाली आहे. त्यांच्या विचारातील साधर्म्याचा हा धागा आपण पाठातून समजून घेणार आहोत. आणि आज जागतिकीकरणाच्या या युगामध्ये, आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये चांगले मन घडवण्यासाठी, चांगले विचारांच्या संस्कारासाठी संतांच्या विचारांची नितांत गरज आहे. हे विश्वची माझे घर, हे संत ज्ञानेश्वरांची वचनांची नेमकी संकल्पना काय आहे या पाठामध्ये लेखकाने स्पष्ट केलं आहे. माणूस माणसाला भेटला, तो अंतःकरणाने जोडला गेला, माणसं मनाने जवळ आली की अवघी माणुसकी सुखावेल. संत साहित्यामध्ये तर हेच सांगितले आणि अतिशय समर्पक उदाहरणाद्वारे लेखकाने या ठिकाणी प्रस्तुत पाठामध्ये मांडलेलं आहे. संत ज्ञानेश्वरांचं आपण आधी उदाहरण घेऊया. पाठामध्ये जसं सांगितलं त्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांचे पसायदान सगळ्यांना माहीत आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तोथे लाहो प्राणी जात. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी जी प्रार्थना केलेली आहे ईश्वराकडे, ती प्रार्थना कशा स्वरूपाची आहे की मनात आणि हृदयात निरंतर जपून ठेवावी अशी आहे. त्यातला अर्थ, त्यातला विचार आपल्या कृतीत आला पाहिजे असा आहे. त्यांच्या पसायदानामध्ये मानवाने आपल्या मनातील दुष्टपणा नाहीसा केला पाहिजे. जगातून दुष्कर्माचा अंधकार नाहीसा होवो, ज्याला जे जे हवे आहे ते ते मिळो, अशी विश्व कल्याणात्मक प्रार्थना संत ज्ञानेश्वरांची या पसायदानामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. संत ज्ञानेश्वरांनी विश्व हे गुण्यागोविंदाने राहो, माणसाच्या मनातील दुष्टावा कमी होवो आणि दुष्टाव्याच्या जागी त्याच्या ठिकाणी चांगले विचार येवोत. खळांची व्यंकटी सांडो असं म्हटलेलं आहे. दुरितांचे तिमिर जावो असे म्हटलेलं आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म. या जगातून दुष्कर्म नाहीसा झाला पाहिजे, ही जी संकल्पना आहे ज्ञानेश्वरांची, तोच विचाराचा धागा पकडून संत नामदेवांनी देखील पसायदान केलेलं आहे. काय म्हणतात त्या अभंगामध्ये बघा. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. त्यांचा तो पूर्ण अभंग बघा. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. आणि मग पुढं म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी. नामा मने तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. संत नामदेवांनी देखील ईश्वराला अशी विनंती केली आहे की देवा, मला सतत विनम्र राहू दे, मला कधी अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसामध्ये उर्मटपणा, गर्व आला तर तो कधीच यशस्वी होत नाही. आपल्यालाही हेच आचरण करायचं आहे. आयुष्यात आपल्या नम्रपणा हवा, अंगी विनम्रता हवी आणि अंगी विनम्रता असणे केव्हाही चांगले. थोरांची, संतांची चरित्रे आपल्याला हेच शिकवतात. नम्रतेला महत्त्व किती आहे आपल्या जीवनात
हे सांगतात. पण नम्रता, विनम्रता आज हळूहळू माणसाच्या मनातील कमी होत चाललेली कुठंतरी दिसते. संतांनी हे सांगितलं आहे की तुम्ही विनम्र राहा, नम्रता येऊ द्या अंगात, अहंकार गर्व नको, आपल्याला उर्मटपणा नको. ह्या सगळ्या गोष्टी, हे जे नीती मनाला उन्नत करणारं, अंतःकरण शुद्ध करणारे हे संतांचे विचार आज किती महत्त्वाचे आहेत हे लक्षात येईल. संत नामदेवानंतर आपण संत एकनाथांकडे जाणार आहोत. एकनाथांनी सुद्धा हे सांगितलं, सर्वाभूती भगवत भावो हाची निज भक्तीचा ठाव. काय याचा अर्थ? प्राणी मात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे. कोण चहा पाजतंय, कोण जीव घालतंय का, कोण काय करतंय असं म्हणजे मैत्री नव्हे. तर मैत्री म्हणजे काय? मानवी सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे. सुखात तेवढी साथ द्यायची, दुःखात हात वर करायचे नाही. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात समरस होणे, आपला परका भेद मनात न आणणे, असे झाले तरच जीवाचे मैत्र होते. एकमेकाशी हाच मैत्री भाव असावा हे संत एकनाथांना अपेक्षित आहे. म्हणजे बघा, ज्ञानेश्वरांपासून नामदेव आले, नामदेवानंतर आपण संत एकनाथांच्या विचाराकडे वळलो. सगळ्यांच्या विचाराचा धागा समान आहे, एकमेकाशी मैत्र भाव. म्हणजे या ठिकाणी एकनाथांना सुद्धा, संत एकनाथांना सुद्धा हेच अपेक्षित आहे. पुढं जाऊया, काय म्हणतात पुढं? तुकाराम, संत तुकाराम, जगद्गुरू संत तुकाराम, त्यांनी पण प्रार्थना बघा काय केलेली आहे आपल्या अभंगातून, आणि आचरण देखील तसंच केलेलं आहे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी. संत तुकोबाने देवाकडे सदा संत संग दे असं मागणे मागितले की मला मुक्ती नको, संपदा नको, चांगल्या सत्पुरुषांचा सहवास लाभू दे. कारण चांगल्या सत्पुरुषांचा सहवास लाभला की चांगले विचार, चांगले आचार विचार, चांगले संस्कार, नीतिमत्ता आपल्या मनावर प्रभाव करतात. म्हणून संत संग दे. परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण होते. म्हणून ते स्वतःसाठी काही मागत नाहीत. एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे तुकोबाचे जीवनसूत्र आहे. सहकार्याची भावना व्यक्त करणारी आहे. आणि ही सहकार्याची भावना, एकमेकांना सहकार्य करण्याची, आणि तीही निस्वार्थ भावनेने सहकार्य करणे, हे किती आहे आज समाजामध्ये. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला विचार तोच आपण संत तुकारामांच्या अभंगात पाहू शकतो, एकनाथांच्या अभंगामध्ये पाहू शकतो, त्यांच्या विचारांमध्ये पाहू शकतो, त्यांच्या वाङ्मयामध्ये पाहू शकतो. यानंतर पुढे जाऊया, आपण संत रामदासांकडे येतो, समर्थ रामदासांकडे. त्यांची आपल्याला कविता आहेच आहे. समर्थ रामदासांनी सुद्धा विश्व कल्याणाची प्रार्थना केली आहे. ते काय म्हणतात बघा, कल्याण करी देवराया जनहेत विवरी, तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. समर्थ रामदासांना जनहिताची तळमळ आहे. सर्वांचे कल्याण कर असे ते मागणे परमेश्वराकडे मागत आहेत. थोडक्यात समाजहित आणि जनहित हे संतांच्या आचरणातून दिसून येते. म्हणजे सर्व विश्वची व्हावे सुखी ही जी संकल्पना आहे, ही कशी बघा कशी स्पष्ट होत गेलेली आहे तुम्हाला लक्षात येईल. संत ज्ञानेश्वरांपासून आपण समर्थ रामदासांपर्यंत आलो. आता पुढं आणखीन जाऊया. संत गाडगे महाराज, सगळ्यांना माहीत आहे. वेळ वाया न घालवता, व्यर्थ गप्पा न मारता प्रत्यक्ष कृतीवर भर देणारे संत म्हणजे संत गाडगे बाबा होत. गावाच्या स्वच्छतेबरोबर जनमानसाचे अंतरंग स्वच्छ करून संतांचे विचार प्रत्यक्षात आचरणातून संबंध जीवन व्यतीत करणारे आधुनिक संत म्हणजे गाडगे महाराज. सामाजिक प्रबोधन व शिक्षण याला त्यांनी महत्त्व दिले. शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, नको धर्म कृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने
मुक्तीने सुखी व्हावे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा. सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. शिक्षित झालेत, सुशिक्षित किती झालेत, सुसंस्कृत किती झाले, हा शोधाचा विषय आहे. पण इथं गाडगे महाराज काय म्हणतात, शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा. बघा पुन्हा त्या संत ज्ञानेश्वरापासून ते समर्थ रामदासापर्यंत विचाराचा हा धागा, समान धागा कसा जोडतोय बघा. तो उदात्त विचारांनी जोडला जावा. पुन्हा बघा नीट, त्यातून त्याचे कल्याण व्हावे, स्वप्रयत्नाने स्वतःचा उद्धार करावा. हेच संत गाडगेबाबांची शिकवण होती. स्वप्रयत्नाने, कष्टाने, मेहनतीने, शिक्षणाने, नुसत्या शिक्षणाने नव्हे तर त्या शिक्षणाने माणूस सुसंस्कृत झाला पाहिजे. उदात्त विचाराने तो जोडला गेला पाहिजे, स्वार्थी विचाराने नव्हे. म्हणजे संत गाडगे महाराज हे अलीकडचे आहेत, पण अलीकडचे जरी असले तरी त्यांचे विचार हे प्रत्यक्ष पाठीमागे घेऊन जाणारे आहेत. उदात्त विचार जे आपण म्हणतो ना, त्या दृष्टीने, त्या अर्थाने मी म्हणतो पाठीमागे. आणि संत गाडगे महाराजांनी जे पाठीमागच्या संतांनी जे विचार सांगितले ते जगलेत, स्वतः आचरणातून दाखवून दिलं त्यांनी. कृतिशील संत. गावाच्या स्वच्छतेबरोबर माणसाच्या मनातील अंतरंग स्वच्छ करणारा हा संत. त्यानंतर आपण पुढं जाऊ. संत तुकडोजी महाराजांची ही भूमिका बघा कशी आहे. संत तुकडोजी महाराज काय म्हणतात, सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गावलोकी, तरीच लाभ. ग्रामगीतेमध्ये संत तुकडोजी महाराजांनी आपले विचार सांगितलेले आहेत. त्या ग्रंथामध्ये त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. आपले गाव आपले मंदिर आहे, अशा मंदिरात मानव देव मूर्ती सुंदर असे ते म्हणतात. मानव देव मूर्ती सुंदर. मानव देव मूर्ती म्हणजे माणुसकीची मूर्ती. समभावाने सेवा करावी, अज्ञान दूर करावे, यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी, ग्रंथाचे वाचन करावे, सत्याचरण करावे, सत्य तेच बोलावे, असे सांगून ते पुढे प्रार्थना करतायत. सर्व विश्वची व्हावे सुखी. म्हणजे या ठिकाणी आपण संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकडोजी महाराजांपर्यंत आलो, पण त्यांच्या विचारांमध्ये सर्व विश्वची व्हावे सुखी ही जी संकल्पना तिथून इथपर्यंत आलेली आहे, हा जो धागा समान आहे विचारांचा त्यांचा, आपण या पाठाच्या आधारे समजून घेत आहोत. आणि समजून घेत असताना आपणही त्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. आपल्यालाही ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, हे पण महत्त्वाचे आहे. आणखीन या पाठामध्ये नेमकं काय सांगितलं आहे संतांनी, हेही आपण बघूया. सर्वच संतांनी मानवतेच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी चिरंतन प्रार्थना केलेली आहे. ती प्रार्थना त्यांनी वैयक्तिक स्वतःसाठी केलेली नाही. ती प्रार्थना आहे मानवतेची पूजा करणारी. ती प्रार्थना आहे समाज कल्याणाची. ती प्रार्थना आहे मानव हिताची. आणखीन काय आहे त्या प्रार्थनेमध्ये, विश्वकल्याणाच्या या प्रार्थनेमध्ये अजून काय आहे, माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराचे संवर्धन करावे, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे, कुणाला दुखवता कामा नये, दुसऱ्यांना उपयोगी पडावे, हीच खरी मानवता आहे. त्यांनी हेच आपल्या आचरणातून शिकवली आणि माणसाकडून देखील तीच अपेक्षा आहे. बघा, हे जे सगळे विचार आहे त्या विश्वचे व्हावी, सर्व विश्वची व्हावे सुखी, यामध्ये दडलेला अर्थ आहे. तुम्ही संतांची कुठलीही रचना पहा, कुठलाही अभंग पहा, कुठलीही ओवी पहा, कुठलाही श्लोक पहा, त्यामध्ये तुम्हाला आदर्श विचार, संस्कार, जगण्याचे सूत्र, परमार्थ, निस्वार्थीपणा हे सगळं दिसेल. एक प्रकारे समाज प्रबोधन केलेलं आहे. एक प्रकारे समाजाला त्यांनी चांगल्या संस्काराचं शिक्षण दिलेलं आहे. मग आपण जगावं कसं हे पण सांगितलं आहे. आनंद केव्हा मिळतो, मन आनंदी केव्हा होतं,
मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असं तुकोबांनी म्हटलेलं आहे. कुठल्याही कामामध्ये जर मन आनंदी होऊन जर काम केले तर त्याचा आनंद वेगळाच असतो. आनंदाची दोही आनंद तरंग. आनंदाने करा काम कुठलंही. त्याचं ताण घेऊ नका, त्याचा त्रास करून घेऊ नका. आणि सकारात्मक दृष्टीने त्या कामाकडे आपण पाहिलं तर ते काम यशस्वी होतं आणि त्याचा आनंद मात्र वेगळाच असतो. स्वतः चांगले जगावे, स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचा विचार करावा. प्रत्येक वेळेस आपला स्वतःचा स्वार्थ साधायची गरज नाही. परमार्थ देखील बघितला पाहिजे. दुसऱ्यांचं चांगलं होईल असा विचार करावा लागतो. माझंच चांगलं होऊ दे आणि दुसऱ्याचं वाईट होऊ दे, हा विचार काय कामाचा. म्हणून स्वतः पण चांगलं जगायचं असेल तर दुसऱ्यांना पण चांगलं जगण्याची संधी द्या. त्यांचं पण चांगलं होऊ द्या अशी प्रार्थना करा. हा जो विचार आहे हा संतांच्या साहित्यामध्ये आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे वडाचं झाड नेहमी नम्र असतं. सगळ्यांना सावली देतात. झाडं तशी सगळ्यांना नम्रच आहेत. सगळ्यांना सावली देतात, सगळ्यांना पानं फुलं फळं सगळं देतात. म्हणून तर सगळ्यांना सावली हवीशी वाटते. वडाच्या झाडाची सावली तर फारच प्रिय वाटते. कारण ही झाडं स्वतः ऊन सोसतात, त्रास सोसतात, कष्ट सहन करतात आणि लोकांना सावली देतात. संत हे असे असतात. ते स्वतः त्रास सहन करतात, कष्ट घेतात, पण लोकांना सावली देतात, सुख सावली देतात. नद्या वाहत असतात, पर्वत आपल्या जागी स्थिर असतात. ते आनंदाने पाहत असतात काय की या वाहत्या नदीनं सगळ्यांना आनंद देत आहे. आणि जर मनी आनंद ठेवून जर काम करत राहिला तर त्याच्यासारखा आनंद दुसरा नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र या ठिकाणी संतांनी सांगितले आहे. आणि संतांच्या प्रार्थनेमागील मर्म देखील, अर्थ देखील तोच आहे. म्हणजे हे विश्वची व्हावे सुखी असं जे म्हटलेलं आहे त्यामागे काय भूमिका आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर हा सगळा भाग आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हालाही बऱ्यापैकी हा भाग लक्षात आला असेल. आणि संत ज्ञानेश्वरांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्व प्रार्थना कोणती? मानवी सुखदुःखाशी सहृदयतेने समरस होणे म्हणजे काय? सर्वभूती भगवत भाव अशी प्रार्थना म्हणजे नेमकी काय? समाज प्रबोधनावर भर देणारे संतांचं जीवनसूत्र, अपयशी माणसासाठी संतांनी केलेलं मार्गदर्शन, संतांना माणसांकडून कोणत्या अपेक्षित कृती आहेत हे, संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष कोणते आहेत, सामान्य माणसाचे मागणे कोणते आणि संतांचे मागणे कोणते. बघा संतांचं मागणं किती उदात्त आहे विश्वकल्याणाचे. आणि सामान्य माणूस काय मागतो तुम्ही विचार करा, हे लक्षात येईल तुम्हाला. जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे काय, दुरितांचे तिमिर जावो म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपण या पाठामध्ये केलेला आहे. या पाठाच्या नंतर आपल्याला तुमच्यासमोर स्वाध्याय कृती दिसते आहे. ती स्वाध्याय कृतीसुद्धा तुम्ही सोडवायची आहे. संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष मगाशी आपण स्पष्टीकरणामध्ये सांगितले. संतांची मागणी कशी असते, सामान्य माणसाची मागणी कशी असते, पाठातील संतांच्या काव्यांशातून व्यक्त झालेली भावना, इच्छा, विचार काय असेल ते 5 विचार आपल्याला तुम्हाला लिहायचे. संत तुकारामांच्या जीवनाचे सूत्र कोणते आहे, सामाजिक प्रबोधनाला महत्त्व देणारे संत कोणते होते, हे सुद्धा आपण मगाशी त्याचा विचार केलेला आहे. लेखकांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण केले. आपणही तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर स्वमत कृतीमध्ये बघा संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील प्रार्थनेचा अर्थ पाठाच्या आधारे स्पष्ट करा. जेवढा पसायदानाचा भाग आलेला तेवढंच आपल्याला सांगायचं आहे आणि अर्थ कळेल असंच ते पसायदान आहे. तुम्ही जर व्यवस्थित वाचलात तर तुम्हाला त्याचा अर्थ पण लक्षात येईल आणि स्वमतसुद्धा सांगता येईल. आजच्या विज्ञान युगात संत विचारांची गरज आहे का, हे स्वमत तुम्ही सांगायचं आहे. अशा रीतीने हा पाठ आपण इथं समाप्त करतो आहोत. याच्याविषयीचं जे विवरण आहे ते तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका, वाचा आणि स्वाध्याय कृती सोडवा. आपण थांबूया, पुन्हा भेटू पुढच्या वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.